नमस्कार मंडळी, 2 मार्च 2026 रोजी आहे होळी आणि या होळीच्या दिवशी अतिशय असा महत्त्वाचा असा हा दिवस आहे. तर पौर्णिमेचा कालावधी 2 मार्च 2026 रोजी सायंकाळी 5:55 सुरू होऊन 3 मार्च रोजी सायंकाळी 5:07 हा पौर्णिमेचा कालावधी असणार आहे. तर यामध्ये 2 तारखेला होलिका प्रदीपन होईल, म्हणजेच होलिका दहन या दिवशी होणार आहे. तर या होलिका दहनाच्या दिवशी आपल्या राशीनुसार साधे आणि सोपे उपाय करून आपल्या जीवनातील जी नकारात्मकता आहे ती नष्ट करून सुखसमृद्धी आणण्याचा अतिशय असा शुभ हा काळ मानला गेलेला आहे. त्यामुळेच होलिका दहनाला विशेष असं महत्त्व आहे. यासाठी राशीनुसार खाली वेगवेगळे सोपे उपाय दिलेले आहेत. तर हे उपाय आपण होलिका दहनाच्या दिवशी या होलिकेमध्ये अग्नीमध्ये अर्पण करायचे आहेत. तर बघूया आपण कोणकोणत्या राशीसाठी कोणकोणत्या गोष्टी या अर्पण करायच्या आहेत. वेगवेगळ्या राशीसाठी वेगवेगळे इथे गोष्टी दिलेल्या आहेत. त्या गोष्टी आपण होलिका दहनामध्ये अर्पण करायच्या आहेत. चला तर बघूया. मेष रास असणाऱ्यांनी गूळ आणि लाल फुले अग्नीत अर्पण करायची आहेत. वृषभ रास असणाऱ्यांनी पांढरे तीळ किंवा खडी साखर अर्पण करायची आहे. मिथुन रास असणाऱ्यांनी हिरवे मूग किंवा कापूर, कर्क रास असणाऱ्यांनी अक्षता म्हणजेच तांदूळ आणि पांढरी फुले अर्पण करायची आहेत. त्याचबरोबर सिंह रास असणाऱ्यांनी गहू किंवा गुळाचा तुकडा अर्पण करायचा आहे. कन्या रास असणाऱ्यांनी हिरवे मूग किंवा वेलची अग्नीमध्ये अर्पण करायचे आहे. तुळ रास असणाऱ्यांनी पांढरे चंदन किंवा साखरेचे खडे अर्पण करायचे. वृश्चिक रास असणाऱ्यांनी गूळ आणि लाल मोहरी अर्पण करावी. धनुरास असणाऱ्यांनी पिवळी मोहरी किंवा हरभरा डाळ अर्पण करावी. मकर रास असणाऱ्यांनी काळे तीळ किंवा मोहरीचे तेल अर्पण करावे. कुंभ रास असणाऱ्यांनी काळे तीळ किंवा लोखंडी खिळा अग्नीमध्ये अर्पण करायचा आहे. मीन रास असणाऱ्यांनी हळकुंडाचा तुकडा किंवा पिवळी फुले अर्पण करायची आहेत. तर अगदी साधे आणि सोपे उपाय आहेत. तर या साध्या सोप्या उपायांनी आपण आपल्या जीवनातील नकारात्मकता नष्ट करून अगदी सुख, शांती, समृद्धी आपल्या जीवनामध्ये आणण्याचा अतिशय असा हा शुभ दिवस मानला गेलेला आहे. यामुळे नक्कीच होलिका दहनाच्या दिवशी हे तुम्ही साधे सोपे उपाय करून बघा. नक्कीच याचा आपल्यासाठी फायदा होणार आहे. तर 2 तारखेला होलिका दहन आहे. तर या दिवशी तुम्ही नक्की हे साधे आणि सोपे उपाय करून बघा. ही महत्त्वपूर्ण माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर या चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूनंतर अशीच एक महत्त्वपूर्ण माहिती घेऊन. धन्यवाद.